नमस्कार आणि परत सर्वांचं एकदा स्वागत करते आजच्या या नवीन एपिसोडमध्ये. तर आपण म्हणजे आज म्हणजे काल आपण घेतलं होतं प्रेम, है ना, प्रेम म्हणजे काय वगैरे ह्याच्याबद्दल सांगितलं होतं. आज दुसरा दिवस आहे आपला. तर दुसऱ्या दिवसाचा म्हणजे आज आपण शिकणार आहोत की देणं आणि स्वीकारणं म्हणजे गिव्हिंग अँड रिसिव्हिंग हे दोन्ही गोष्टी एकमेकांवर कशा डिपेंड आहेत आणि किती इक्वली आहे की आपण देतो तसंच आपण रिसिव्ह पण करतो. आपल्याला असं वाटतं, आपण बरेचदा असं बोलतो की मी इतकं काही दिलं पण तो असा करतोय तसा करतोय तसा आहे आणि बघ सगळं बैमान झालाय तो, असं झालं वगैरे वगैरे. पण ऍक्च्युली तसं नाहीये. जसं तुम्ही गिव्हिंग करता तसं काही ना काहीतरी तुम्हाला रिसिव्हिंग जरूर मिळतं. मग त्या समोरच्या ज्याला देतात त्याच्याच माध्यमातून असेल किंवा दुसऱ्यांच्या कुठूनही जिथून तुम्हाला अपेक्षाही नसेल किंवा तुमचं लक्ष पण नसेल, पण तुम्हाला रिसिव्हिंग जरूर मिळतं. हे जरूर आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे देणं, तर देण्यावरच आपलं लक्ष द्यायचं, घ्यायचं, म्हणजे लक्ष ठेवायचं. रिसिव्हिंग म्हणजे जे असेल ते पण. आणि अजून एक दुसरी गोष्ट आहे, हाही बाबतीत बघितलंय की आपल्याला जे मिळालं ते स्वीकारणं पण तेवढंच महत्वपूर्ण आहे. कधी कधी आपण देतो खूप चांगलं असं वाटतं आणि कुणीतरी आपल्याला चांगलं आपल्याला आवडत नाही असं मिळतं, पण तरी पण स्वीकारणं, कारण आज जरी नसेल पण ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला ते वापस मिळत असते. हा निसर्गाचा लॉ आहे. तर म्हणून त्याला रिसिव्हिंग आणि म्हणजे गिव्हिंग अँड रिसिव्हिंग असं म्हटलं की म्हणजे देणं आणि स्वीकारणं ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि तेवढ्याच साध्या, म्हणजे सिंपल आहे अगदी. तर चला मी आज आपल्या दुसऱ्या दिवसांवरच आज आपण सांगूया की जिथे म्हणजे आपण आतापर्यंत हे समजलो की प्रेमाचा हा प्रकाश आहे, जो तुम्हाला काल मेडिटेशन मध्ये पण सांगितलं की हा प्रेमाचा प्रकाश हा देण्यासाठी आपण तयार केलेला आहे. प्रेम म्हणजे हे देणं. पण आता हळूहळू आपण त्याचं समजून घेऊ की याची स्वीकारण्याची पण कला कशी आहे. म्हणजे देणं आणि स्वीकारणं ह्या बाह्यकृती नाही आहेत. आपल्याला असं वाटतं की वस्तू दिली, प्रेम दिलं किंवा असं दिलं, त्याला जवळ घेतलं, ते त्याने जसं केलं तसं मी स्वीकारलं. तर असं नाहीये, बाह्यकृती नाहीये. म्हणजे हे देणं किंवा स्वीकारणं हे दिसलंच पाहिजे असं नाहीये. तर ही एक प्रकारची आपली मनाची भाषा आहे, म्हणजे अंतर्मनाची आतली भाषा आहे की आपण काय देतो आहे आणि काय आपल्याला आपण स्वीकारतो आहे. एक मिनिट. हा. तर ही मनाची भाषा आहे. जगात जे काही सुंदर आहे, जे काही आपल्याला चांगलं दिसत आहे, ते दिल्याने वाढतं आहे. हे लक्षात ठेवा. जे काही शांतता आपल्याला दिसते आपल्या आजूबाजूला, जेव्हा जे काही आहे शांतीने इतकं चाललेलं आहे, ते स्वीकारल्याने म्हणजे ती वाढते किंवा आणखी गहिरी गहिरी शांती होते. पण आपल्याला मिळतं काय, तर किती म्हणजे आज खाण्याचं सुद्धा आपल्याला एक चॉकलेट किंवा एक काही खाऊ खाल्लं तरी सुद्धा त्याच्या मागे किती लोकांचं देणं आहे. आपण कल्पना नाही करू शकत की ते चॉकलेट तयार करायला सुद्धा आणि आपल्यापर्यंत पोहोचवायला सुद्धा किती लोकांचं म्हणजे देणं आहे. आपल्याला माहीतच नाहीये. तर ते जितकं आपण आता आजही, आता जेव्हा आपण लिस्ट केली किंवा नुसतं विचारही करून बघा की कोणी कोणी चॉकलेट बनवलं असेल, कसं कसं झालं असेल, ज्या ज्या घरामध्ये ते चॉकलेट बनलं असेल किंवा जिथे त्या फॅक्टरीमध्ये बनलं असेल, त्या फॅक्टरीच्या मशीन्स, ते फॅक्टरी बनवायला तिथून तिथे आणायला हे ना, किती लोक आपण कल्पना नाही करू शकत की ते एक चॉकलेट खायला त्याच्या मागे किती लोकांची मेहनत आहे आणि किती लोकांचं देण्याची भावना आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकार, आपलं आयुष्य सगळं सुरळीत आणि शांततेने चाललेलं आहे. आणि आपल्याला वाटतं की काय महाग आहे, काय लोक असे देतात, काय तसं करतात, म्हणजे आपण निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू बघतो. पण पॉझिटिव्ह किंवा आपल्याला जे मिळालं, ज्याच्याने आज आपलं पोट भरतंय, आज आपल्याला घरात बसून प्रकाश मिळतोय, हवा मिळते, घराचं छत मिळते, प्रत्येक गोष्टीसाठी कितीतरी लोकांनी आपल्याला दिलेलं आहे. तर हे किती गहिरं आहे आपल्याला समजणं, हे स्वीकारणं. आणि तसंच आपणही एक भाग पडतो की कोणाला तरी काहीतरी देण्याचं. तर किती सुंदर, म्हणजे हे एक शांतता म्हणा किंवा गहिरेपणा आहे, हे शिकायचं आहे, हे बघायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला तेच शिकायचंय की देताना कसं मुक्त राहायचंय.
म्हणजे हे नाही की मी इतकं दिलं, मी इतकं दिलं, माझं कामच आहे, मी माझं सगळंच आहे देणार, माझं असंच आहे. खूप 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 आपण स्वतः खूप तारीफ करतो आणि स्वतःच देण्यावर खूप लक्ष ठेवतो आणि खूप मोठं असं वाटतं की बापरे मी काय करते आता, माझ्यासारखं तर उदार कोणी नाही, अशा टाईपचं काहीतरी वाटायला लागतं. पण तसं नाही, ती कल्पना, ती भावनाच आपल्याला मुक्त करायची आहे, की आपण बनलोच आहे देण्यासाठी. की जे तुम्हाला मिळालं, कुठल्याही रूपात चांगलं मिळालं, आज पोटभर खायला मिळालं, तर कमीत कमी दुसऱ्यांना एक दोन शब्द चांगले तरी द्या. कमीत कमी धन्यवाद तर द्या. तुम्ही असं नाही की तुम्हाला खायला मिळालं तर म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना दिलंच पाहिजे खायला किंवा पैसाच दिला पाहिजे. असं नाहीये. तुम्ही तुमचं ज्ञान देऊ शकता, तुम्ही तुमचं समज देऊ शकता, तुम्ही तुमचा आशीर्वाद देऊ शकता, तुम्ही तुमचे धन्यवाद देऊ शकता. खूप काही आहे, पण ते असं मुक्तपणे द्यायचं आपल्याला, की मी दिलं म्हणून खूप मोठं काहीतरी काम केलं असं नाही. तसंच स्वीकारताना, मग ते स्वीकार, तुम्हाला प्रेम स्वीकारलं किंवा नफरत स्वीकारली तरी सुद्धा, किंवा तुमचं जे काही आहे निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये, दुःख आलं सुख आलं, तुम्ही स्वीकारताय, तर ते सन्मानाने स्वीकारायचं आहे. सन्मानाने स्वीकारायचं म्हणजे की हो, हे माझंच दिलेलं मला मिळालेलं आहे, किंवा मी त्याची काबिल आहे बस. जरी तुम्हाला कोणी वाईट म्हटलं तरी ओके, मला माझ्यात काहीतरी दुरुस्ती करायची आहे, म्हणून मला ते, कोणीतरी मला वाईट म्हटलं किंवा कोणीतरी मला नाव ठेवलं किंवा जे काही माझी तारीफ केली तरी सुद्धा स्वीकारायची. आपण तारीफही केली तर अरे नाही नाही यार, अरे काय, अरे कोणी करतं, अरे असं काय एवढं का, म्हणजे ते सुद्धा आपण स्वीकारत नाही. तर निगेटिव्हिटी तर आणखीच दूर. मग त्याच्यात आणखी आपण म्हणतो की माझ्याच याच्यात का बरं असं होतंय, मलाच असं का बरं मिळतं, मी इतकं लोकांचं करते पण माहितीये लोक माझं करतच नाही, लोक जर नसलं तर बापरे किती लोक बदलून जातात. म्हणजे अशा टाईपचं, म्हणजे याला आपण न स्वीकारणं म्हणतो. तर हे आपल्या निसर्गाच्या विरोधात जाणं असतं ते. तर चला आपण याचे 5 मुख्य पॉइंट्स शिकूया. हं. तर पहिला पॉइंट आहे, देणं म्हणजे काय. आता देणं ह्या शब्दाला आपण आध्यात्मिक पद्धतीने बघूया. कारण देणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देणं म्हणजे असं काहीतरी देणं, आतापर्यंत मी जे बोलली तेच. पण ऍक्च्युअली आध्यात्मिक पद्धतीने बघितलं तर देणं म्हणजे फक्त वस्तू देणं नाही, तर एक स्वयंभरतीची प्रक्रिया आहे. स्वयंभरतीची प्रक्रिया म्हणजे काय, की जसं आपण देतो तसं आपली जागा खाली होऊन जाते आतमध्ये. आणि जशी जागा खाली झाली की नियती तुम्हाला भरते. जसं आपल्या कपाटामधलं आपल्याला काही वस्तू द्यायच्या आहेत तर तेवढी जागा खाली होऊन जाते, म्हणजे दुसरं काहीतरी आणायला आपल्याला जागा होऊन जाते. सेम तसंच आपलं जे आत्मा आहे किंवा आत्म्यातलं जी एनर्जी जी आहे ती एनर्जी खाली होते आणि तिथे दुसऱ्या गोष्ट भरला जातो, म्हणजे त्याला नियतीला जागा मिळते. जसं आपण आत्म्याचं अर्पण, आत्मा म्हणजेच आपली एनर्जी, एनर्जीचं आपण अर्पण करतो. म्हणजे कसं देतो, तर कुणाला आपला वेळ देतो, तर कुणाला आपलं सामर्थ्य देतो, तर कुणाला प्रेम देतो, तर कुणाला मदत करतो. जे काही आहे तर ते आपल्या एनर्जीचा आपण एक भाग त्यांना देतो, त्यांच्यासोबत राहतो, त्यांना देतो, त्यांना इव्हन आशीर्वादही देताना काय, की माझ्या मनामध्ये ज्या चांगल्या भावना आहेत त्या मी सरेंडर करते, की तुझं पण कल्याण हो. म्हणजेच मी माझ्या एनर्जी त्यांना देते, एनर्जीचा एक भाग देते. आणि खरं देणं म्हणजे कसं अपेक्षा विरहित असते, म्हणजे अपेक्षा नाही असतात. किंवा देताना मनामध्ये हेही नाही ठेवायचं की दिल्याने मला काय मिळेल. इव्हन म्हणजे आपण मंदिरात जातो तर तिथे मन्नत मागायला जातो, आणि मन्नत मागायला जातो तर काय, फुलं नेतो, प्रसाद नेतो, कपडे देतो देवाला, किंवा कोणी खूप श्रीमंत आहेत तर मग गहने देतात, किंवा मग काही लोकांना जेवण वाढतात. का, माझी मन्नत पूर्ण व्हावी. पण हे निसर्गाच्या पूर्ण पलीकडे आहे, म्हणजे याच्यामध्ये कम्प्लिटली स्वार्थपणा येतो. तर निस्वार्थीपणे फक्त देणं आहे. तर तुम्हाला त्यासाठी मंदिरातही गेलंच पाहिजे किंवा पूजा अर्चा केलीच पाहिजे, उपास तपास केलंच पाहिजे, गरजच नाही आहे. सगळं फक्त मनात देणं, की भगवंत तू मला इतकं काही दिलं की मी निमित्त बनते माझ्या मार्फत आणखी कोणाला तरी माझ्याकडनं जाते, म्हणजे ही गोष्ट नेहमी जात गेली पाहिजे अशी. मी काय प्राप्त करेन हा प्रश्नच नाही राहत तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक देण्यामुळे आपल्याला आपल्या अंतर्मनाला एक शांतता मिळते.
आणि ही शांती इतकी सुंदर असते ना, की पैशाने खरेदी नाही करू शकत आपण. म्हणजे मी दिलं हा अहंकारच नाही तिथे, नको. पण एक खूप समाधान आणि शांत, की भगवंता माझ्याजवळ इतकं आहे की मला मी देण्याच्या जागेच ठेवलंस तू मला. म्हणजे किती, म्हणजे मला निवडलं अक्षरशः भगवंतानी, त्या नेचरने, है ना. नंतर जसं आपण देतो तशी आपली ऊर्जा जी असते आतली ती पुनर्जीवित होते. म्हणजे दुसऱ्यांकडे जाते आणि ती परत फिरून आपल्याकडे येते. पण खरं म्हणजे तेव्हा आपल्याकडे ती फिरून यावी किंवा अपेक्षा न ठेवता द्यायचं. जसं आता आपण, मी रेकीमध्ये पण सांगते की रेकीमध्ये म्हणजे कसं, जसं आपण दुसऱ्यांना देतो की तुला यश मिळो किंवा तुझं काम हो, तुला प्रेम मिळो, तुला म्हणजे जे काही त्यांची डिमांड असते, जे काही आपण त्यांना हे करतो, आरोग्य मिळो, ती इच्छा, ती कामना पूर्णपणे आपल्यामध्ये येते की आरोग्य तुला मिळो. पण केव्हा देणार आपण आरोग्य त्यांना? जेव्हा आपल्यामध्ये असेल तेव्हा ना. म्हणजे पहिलं आरोग्य आपलं दुरुस्त होतं आणि मग तिकडे जातं. म्हणजे ती आरोग्याची एनर्जी आपण ग्रॅब करतो आणि मग देतो. किती सुंदर आहे. दुसऱ्यांना रेकी देताना आपल्याला स्वतःला आपोआप मिळतं. मग अशा वेळेस तुम्हाला रेकी देण्याचा प्रोग्राम जास्तीत जास्त करायला पाहिजे. हो की नाही. म्हणून आपल्या याच्यामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट सांगितलं की तुम्हाला कुणालाही गरज असेल, काही असेल तर ग्रुपवर टाका. मी एकटीच नाही, आणखी आपले सगळे जे काही स्टुडंट्स आहेत, तुम्ही पण द्या, तुम्ही पण मागा. म्हणजे हे देवाणघेवाण करायचंय. ठीक आहे. तर अशा अशा पद्धतीने सगळ्यांनी आपलं हे बंद करा. एक मिनिट, हा म्यूट ऑल करून टाकते मी, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही आपल्याला. ठीक आहे. येस. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे पुनर्जीवन मिळते, आपल्याला परत ऊर्जा नवीन होते आपली. ठीक आहे. आणि तसंच देणं हे नेहमी एक प्रकारची समानता, म्हणजे जे मी आता तुम्हाला सांगितलं की मी आणि तू याच्यातला फरक कमी होऊन जातो, म्हणजे अंतर कमी होऊन जातं. जसं मी आता म्हटलं रेकीच्या मार्फत मी तुम्हाला आरोग्यासाठी, समजा मी रेकी दिली की तुमचं आरोग्य चांगलं राहावं किंवा तुमची प्रगती हो. म्हणजे काय, मला ती प्रगतीची एनर्जी मी माझ्यात घेते आणि मग तुम्हाला देते. म्हणजेच कुठे समानता आली ना, की तुमची जी डिमांड आहे ती माझी पण डिमांड पूर्ण होते. म्हणजे मला तो भगवंत देतो आणि मग मी तुम्हाला, म्हणजे निमित्त असं फिरतो. तर समानता पण निर्माण होते की तुम्ही आणि मी म्हणजे आपण एक आहोत. तुमची गरज, माझी गरज एक आहे. तर चला आपण मिळून का नाही. तर देणं हे खूप सुंदर गोष्ट असते. त्याच्यामध्ये कधीच असं मनात आणायचं नाही की मी इतकं दिलं. उलट भाग्यवान समजा की मी इतकं देऊ शकले, भगवंतानी मला इतकं काबिल बनवलं की दिलं, देऊ शकते मी. नाही तर मागण्यापेक्षा तर देणं किती सुंदर आहे, हो की नाही. नंतर दुसरा पॉइंट आहे स्वार्थ आणि निस्वार्थ यातला फरक. स्वार्थ आणि निस्वार्थ म्हणजे देणं खरं काय आहे ते समजतं याच्यातनं. तर देणं दोन प्रकारचं असतं, एक स्वार्थपणे आणि एक निस्वार्थपणे. आता मी याला थोडस वेगळ्या पद्धतीने पण मी तुम्हाला म्हटलं की स्वार्थातून परमार्थ, गजानन महाराजांचं पण त्यांचं हेच आहे की जर स्वार्थ, मला माझी प्रगती करायची आहे तर करा, तुम्ही मागा प्रगती स्वतःची, मागा दुसऱ्याची, दुसरं काय द्या. हा झाला. पण याच्या परे अजून मी तुम्हाला दुसरा हे अर्थ सांगते की स्वार्थ देणं, स्वार्थी देणं म्हणजे कसं आहे, जे व्यवहारामध्ये, की मला मान मिळाला पाहिजे किंवा मी देईल तर मला परत मिळालं पाहिजे. तर हे देणं म्हणजे तुमच्यासाठी बंधन क्रिएट करतं. बंधन म्हणजे मी इतकं देते, जे आतापर्यंत आपण बोलतोय, मी इतकं देते किंवा मी, कोणी कोणी आता व्हिडिओ बनवतात देताना, है ना, की कशासाठी, तर त्यांना लाईक्स मिळतील, लोकांना कळेल की किती देत आहे, किती होत आहे, मान मिळतो, है ना. तर त्याच्यासाठी कोणीतरी देतात, तर याला स्वार्थी देणं म्हणतो. निस्वार्थी देणं म्हणजे अपेक्षा न ठेवता, म्हणजे ज्याच्यात आपण आपल्या आनंदासाठी करतोय. मला आनंद मिळतो, कोणाला कळव नाही तर नको कळू, पण दिल्याने मला चांगलं वाटतं. बस मला चांगलं वाटण्यासाठी म्हणून मी देते. आणि मी तेवढंच देईल जेवढं मला वाटतं देवाला. देणं आहे म्हणून का माझा देणारा स्वभाव आहे म्हणून मी काय सगळं लुटून देईल असं पण नाहीये. पण मला देणं चांगलं वाटतं, मी कोणाला सांगणार नाही, सांगत फिरणार नाही.
आणि हे एक प्रकारचा निस्वार्थपणे जेव्हा आपण देतो, तेव्हा आपल्या मनातले स्वार्थ जे असतो किंवा स्वार्थी घटक जे असतात ते कमी होतात. म्हणजे एक प्रकारची त्याला म्हणतो आपण शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. शुद्धीकरण होतं आपलं. कारण इथे आलो आपण, हा शरीर आपल्याला उधार मिळालेला आहे. हाही आपण जाऊ ना तर शरीराचं वापस करावं लागणार आहे. आपल्या आई वडिलांकडनं मिळालेलं आहे. ह्या शरीराचे जे काही जडणघडण दिली आहे सगळी उधार मिळालेली आहे. काही आपलं नाही आहे. तर याच्या मार्फत ते फक्त फिरून फिरून ठेवणार आहे. जे काही तुमच्या जसं आज आपल्या जवळ जितक्या किती लोकांच्या मार्फत फिरून फिरून आपल्यापर्यंत पोहोचते. प्रत्येक गोष्ट अशी एकही गोष्ट नाहीये की ज्याच्या मागे लोक नाही आहेत आपल्यासोबत. आणि असे लोक की ज्यांना आपण ओळखतही नाही, पाहतही नाही, माहितीही नाही, अशा लोकांनी आपल्यापर्यंत काही किती सगळ्या गोष्टी आजपर्यंत जे काही खाल्लं पिल्लं राहिलं झोपलो कपडे घातले सगळं लोकांनी इतर लोकांनी आपल्याला तयार करून दिले. एकही गोष्ट आपण आपली स्वतःची तयार केलेली नाही. तर मग त्या चक्रामध्ये आपणही सहज वाहत आलं पाहिजे की माझ्याकडनं काहीतरी चांगलं झालं पाहिजे, माझ्याकडनं देणं आलं पाहिजे. तर ही गोष्ट नेहमी ठेवायची. तर आणि नैतिक दृष्ट्या म्हणजे निस्वार्थ देणाऱ्याला स्वतःची गरज कमी जाणवते. जेव्हा जो निस्वार्थीपणाने देतो ना, स्वतःच्या गरजा संपून जातात यार. तो लोभच नाही राहत. आणि तो जास्ती म्हणजे अधिकाधिक ना असं म्हणजे लोकांचा विचार जास्त करतो, परोपकारी असतो. नाही ते देऊन टाकणं, जेव देणं, सोडून देणं. म्हणजे सगळ्याच गोष्टी, इव्हन दुश्मनी सुद्धा. कोणी काय म्हटलं, अरे सोड ना, जहान दे ना, चल समोर चल. म्हणजे सहज 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 असतं. स्वतःला काय लागते याची गरज त्यांना फार कमी असते. म्हणजे जमवून ठेवण्याची सवय खूप कमी असते की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे इतके पाहिजे ते पाहिजे. मी लिटरली खरं काल गेले ना म्हणजे आता थोडस लग्नाची तयारी करतोय आम्ही, तर त्यामुळे म्हटलं सोफ्याला आपण थोडं नवीन कवर घेऊ वगैरे, तर म्हटलं चल बघू आपण दुकान. तर आता थोडा वेळ आम्ही श्रद्धाला दिला होता, तर थोडंसं टायमिंग, तर ते टायमिंग जुळवण्यासाठी आम्हाला अर्धा तास घालवायचा होता. तर तो अर्धा तास आम्ही त्या दुकानामध्ये मी काय गेलो. शुभने मला इतकं म्हणजे असं दोन चार माझ्यासाठी तिने ड्रेस टॉप्स वगैरे असे म्हणजे निवडले. तर काहीतरी मला असं ना मनातून असं इच्छा, अगं खूप आहे ग, खूप आहे. मम्मा माझ्याकडून मम्मा घे तर. ऍक्च्युली ह्या महिन्यात वाढदिवस आहे ना, त्याच्यामुळे कदाचित मला ते लक्षात नाही आलं. पण नंतर म्हणलं, अरे च्या, ही वाढदिवसासाठी सगळी तयारी करते माझी, असं काहीतरी असेल. पण एक मला म्हणजे, आणि त्यावेळेस ना मी स्वतःला न्याहाळत होते. खरंच मला इच्छा नाहीये की मी दाखवते की मी नाटक करते किंवा मी अगं असं करते. पण नाही, मला खरंच आतूनच असं म्हणजे असं मनात, आणि सुंदर सुंदर ड्रेसेस आणि खूप छान सगळं होतं, मोठं दुकान होतं ते. पण माहिती नाही असं आतूनच. तर हे एका दिवसात नाही होत. मी पण मलाही आधी असं वाटायचं की कपडे घ्यावं ते कर. आता माहिती नाही होते इच्छा, असं नाही म्हणत आहे मी की एकदम बाबा मी साधू संत झाले असं नाही. पण ते असं खूप असं हे नाही होत आहे. ऑटोमॅटिकच झालं. कारण ह्या इतक्या गहिरा पण येतो ना आतमध्ये, किंवा स्वतःला ओळखा तुम्ही, बघा तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे मी जे सांगते ना, ते पूर्ण स्वतःमध्ये फिरून फिरून बघायचं. आणि असं म्हणजे फील करायचं की मी खरंच काय माझ्यामध्ये बदल होतो. है ना. खूपच सुंदर. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तारीफ करण्यासाठी म्हणून नाही, पण मी तुम्हाला एक सांगते की आतमध्ये एक असं अनाहत असं म्हणजे शांत आणि असं सुंदर वाटतं असं. खूप सुंदर. आणि धन्यवाद भावामध्ये की भगवंत तू किती दिलंस मला यार, किती दिलंस, किती दिलंस असं वाटतं. आवाज थोडासा हे होतोय का? मला वाटतं थोडं ना प्रॉब्लेम आहे याचा यार. म्हणजे मी नेट बदलवून पण केलं त्या याच्यामध्ये, पण माहिती नाही थोडं काहीतरी नेटमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. पण थोडंसं काही झालं ना असं समजा, तर रेकॉर्डिंग तर देतेच मी, तर प्लीज थोडस तुम्ही रेकॉर्डिंग पण बघू शकता, है ना. त्रास तर होईल, पण काही गोष्टी माझ्या हातात नाही आहेत. तर अशा पद्धतीचं हे होतं. तर नैतिक दृष्टीने पण आपल्याला स्वतःची गरज कमी वाटते, किंवा एक जास्त दुसऱ्यांचं दुःख दिसतं, त्यामुळे आपण किती सुखी आहे ह्या गोष्टी आपल्याला जाणीव होतं. आणि मन असं निस्वार्थ होतं, मन हलकं होतं, हृदय असं एकदम असं म्हणजे मोठं होतं. म्हणजे कसं की प्रेम दिसतं, की दुसऱ्यांचं दुःख पहिले दिसायला लागतं आणि आपल्याला म्हणजे स्वतःचं सुख दिसायला लागतं.
त्याच्यामध्ये आपण म्हणजे असं ताळमेळ बसायला लागतो. खूप सुंदर असं वाटतं. तर अशा पद्धतीचा हा एक परिणाम आपल्यामध्ये होतो देण्यामुळे. नंतर थर्ड पॉइंट आहे स्वीकारण्याची पण कला, म्हणजे एक्सेप्टन्स. एक्सेप्टन्स पण हा खूप मोठी गोष्ट आहे. स्वीकारणं म्हणजे असं नाही म्हणत आहे मी, कमजोरी नाही आहे, की जर कोणी शिव्या देते, कोणी काही म्हणते तुम्हाला तर ठीक आहे मी स्वीकारते, असं नाहीये. स्वीकारणं म्हणजे धैर्य आणि विश्वासाचं प्रतीक. याच्यावर आपला एक चॅप्टर पण कम्प्लीट झालेलं आहे 8 दिवसा 7 दिवसाचं. तर ते पण एक खूप सुंदर आहे बरं का, त्याच्या डिटेलमध्ये. पण आता आपल्याला ह्याच्यामधून हा एक पॉईंट मी घेतलेला आहे, की स्वीकारणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. हे धैर्य आहे, हे विश्वास आहे आपलं, याचं प्रतीक असतं. स्वीकारणं म्हणजे जे मिळतं, आपल्याला जे काही मिळालं ते आदराने स्वीकारायचं, कृतज्ञतेने स्वीकारायचं, धन्यवाद भावाने स्वीकारायचं. मग ते पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो जे काय असेल ते नंतर. पण पहिले तुम्ही स्वतःला स्वीकारा की तुम्ही त्या जागेमध्ये आहात. बरेच जण घाबरणं पण म्हणतात, किंवा लज्जा 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 म्हणजे कसं की त्यांना जसं मदत घ्यायची म्हटलं कोणाची तर स्वतःला असं नको बाई, कोणी काय म्हणेल, है ना, असं वाटतं. किंवा लाज वाटते अशी, मागायला लाज वाटते कोणाकोणाला. कधी कधी वेळ येते अशी लाजण्यासारखं वाटतं, असं की कसं मागू मी, मला नाही. पण स्वीकारा ते की आहे, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा, कोणाची मदत घेणं किंवा कोणाला स्वीकारणं म्हणजे आपल्या स्वाभिमानाला आपण हर्ट करतो असं नाहीये. हे वेगवेगळ्या शक्ती आहेत बरं का. स्वाभिमान हा वेगळा आहे आणि स्वीकारणं हा वेगळा आहे. ज्यावेळेस स्वीकारा असं वाटतं त्यावेळेस स्वीकारा बिलकुल. म्हणजे त्याच्यात अभिमान पण नाही पाहिजे, स्वाभिमानाला पण तोटा नाही द्यायचा आहे आपल्याला. तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे हा कशा स्वीकारणं म्हणजे हा एक सोपं असं म्हणजे एक काय म्हणतो त्याला, दोन्ही बाजूने असं सांभाळणं. म्हणजे एक आपणही स्वीकारतो आणि देणारा पण स्वीकारतो. म्हणजे देणं आणि स्वीकारणं हे दोन्ही म्हणजे एकमेकांना असं काय म्हणतात त्याला, प्रतिबिंब म्हणा, किंवा दोन बाजूचं असं एक प्रकारचं असं आमोरासमोर जसं नृत्य चालतंय. कसं असतं ना, तुम्ही पाहिलं असेल ना, दोघे जण सारखं ड्रेसअप असतात आणि दोघे सारखं एकमेकांना अलाईन होऊन नाचतात. तर तशा पद्धतीने समजा की देणं आणि स्वीकारणं हे दोन्ही एकमेकांना असं अ, एकमेकांवर डिपेंड आहे म्हणा, किंवा एकमेकांना अलाईन आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि याला स्वीकारणं म्हणजे आत्मस्वीकृतीचा पण हे आहे. म्हणजे आपण जसं स्वतः दुसऱ्यांकडनं प्रेम स्वीकारतो, दुसऱ्यांनी प्रेम दिलं तर चला आपण स्वीकारतो, पण आपण स्वतःला पण, तू पूर्ण आहेस, तू त्या प्रेमाला पात्र आहेस, हे स्वीकारणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. नाही तर आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांनी आपल्याला स्वीकारलं, किंवा आपण एवढं, मग आपण एवढं नाही करत, मी इतकी सुंदर नाही आहे, किंवा माझं असं झालं तरी मला त्यांनी स्वीकारलं, किती महान आहे, किती थोर आहे. असं नाहीये. ते तर थोर आहेत पण तुम्ही पण कमी नाही आहे. तर अहंकार पण नाही पाहिजे, स्वाभिमान पण पाहिजे, असं नाही म्हणत आहे. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळ्यांना म्हणजे मध्यम मार्गाचा आहे बरं का. भगवान बुद्धांनी जे नेहमी सांगितलेलं आहे मध्यम मार्ग, मध्यम मार्ग, तर हा तोच आहे. की मध्यम मार्ग म्हणजे तू पण पूर्ण आहेस, तू पण प्रेमाला पात्र आहेस, ह्या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे. आणि स्वीकार केल्यानंतर तुम्हाला कृतज्ञता तर घ्यायचंच, म्हणजे आभारी मानायचं, आभार तर मानायचंच, है ना. तर जसं म्हणजे आपण एकमेकांचं ऐकून घेतो, जसं म्हणजे कोणाचं दुखणं असेल आणि आपण ऐकून घेतोय, काही त्यांना नाही द्यायचं, त्यांना फक्त एवढंच पाहिजे असतं की कुणीतरी ऐकावं त्यांचं. तर ते ऐकणं देखील म्हणजे ती स्वीकारणं, म्हणजे ती सुद्धा देणगी आहे. की तू मला तिथे म्हणजे ऐकायला पात्र ठरवलंस, त्याबद्दल मी धन्यवाद. की तू तुझं दुःख मला सांगू शकलेस, किंवा तुम्ही मला बोलू शकले. की असतं ना आपल्याला कधी कधी असं वाटतं आपल्याला अशी एक जागा असावी की जिथे मी माझं सर्व काही सांगू शकते. आणि जेव्हा मी सांगेल आणि तेव्हा तो खूप सुंदर लिसनिंग, जसं काल मी सांगितलं लिसनिंग मध्ये ऐकतोय, तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की किती छान आहे ते, ही व्यक्ती की माझं सगळं ऐकून घेते. पण ऐकणाऱ्या व्यक्तीमध्ये मी आहे, आणि मीच तुम्हाला धन्यवाद देते की थँक्यू, तुम्ही मला पात्र समजलं की तुमचं मी ऐकू शकते. तर किती मोठी सुंदर गोष्ट आहे. बघा, ज्यांना समजलं नाही खूप डीप आहे समजायला. आणि हे एकदम आज मी सांगितलं आणि उद्या तुम्ही बदलले असं पण होणार नाही. पण ज्यांना खरंच डीपली अर्थ समजला ना, ते आत्ता ह्या क्षणातही बदलतात, एका क्षणात बदलतात. भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं फक्त एका क्षणामध्ये.
तर हे तेच आहे, जी समज आली ना म्हणे अरे च्या, सापडला तो. कोण? हा, आतलाच म्हणजे आपणच स्वतःला स्वतः ओळखलो. तर हे त्याचं आहे की स्वतःला ओळखा. बघा किती डीप होतं. तुम्हाला जर खरंच आज थोडस त्रास होत असेल कदाचित, तर हे रेकॉर्डिंग झालं तर परत पुन्हा पुन्हा ऐका वाटल्यास. पण खूप डीप आहे हे, समजलं तर. आणि समजलं ना, मनाची खूप शांती आहे तुम्हाला. दुःख विरूनच जातं. चौथा पॉइंट आहे की देणं आणि घेणं हे एक प्रकारचं म्हणजे नृत्य आहे असं समजून घ्या. कारण हे जग सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. देणं घेणं हा काही फक्त व्यवहारिक संबंध नाहीये, तर हे आपल्या एनर्जीचं आदान प्रदान आहे. आपण एनर्जी जशी देतो तशी आपल्याला मिळते, आणि जशी आपल्याला मिळते तशी आपण एनर्जी देतो. हे सगळं असं आदान प्रदान आहे. आपणच ठरवून घ्यायचं की माझ्यामध्ये सगळं, आणि मला बुद्धी आणि विचार भावना हे कशासाठी दिले, तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ती चाबी दिली आहे की कुठे काय कसं वागायचंय. म्हणून मनुष्य हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणतो किंवा समजदार प्राणी आहे. बुद्धत्व फक्त मनुष्याला मिळते, प्राण्यांना किंवा राक्षसांना किंवा कोणत्या याला नाही मिळत. है ना? हे लक्षात ठेवा. खूप सुंदर आहे बरं, हे खूप डीप आहे, खूपच डीप आहे. तर हे कसं आहे, आदान प्रदान आपल्या एनर्जीचं. आणि पुनरावलोकन म्हणजे परत परत त्या गोष्टी होत असतात. म्हणजे जे आपण देतो, आपण स्वतःमध्ये बदल आणतो, आपण स्वीकारतो, आणि तेच आपण इतरांच्या हृदयाला मजबूत करायला मदत करतो. आज जसं एक्झाम्पल सांगते, मी कुठेतरी पुस्तक हे वाचलं, मला खूप आवडलं. मी त्याचे पॉइंट्स काढले, वाचून काढले, मी माझ्या लाईफमध्ये ऍक्शन करत गेले, अभ्यास करत गेले. मला वाटलं की नाही, हा विषय असावा, सगळ्यांशी शेअर करा. आणि मग मी तुमच्याशी शेअर केलं. म्हणजे माझं हृदय मजबूत झालं प्रेमाने. तुमचं पण हृदय मजबूत व्हावं, तुम्हाला पण ती समज यावी. म्हणजेच आपण परत ती पूर्ण, आणि तुम्हाला सांगता सांगता माझं परत अवलोकन होऊन राहिलं माझ्या स्वतःमध्ये. हो की नाही? तसंच आहे, म्हणजे सामूहिक उन्नती पण होते. म्हणजे निसर्गामध्ये आपण जसं निस्वार्थपणे देतो, ती संस्कृती मोठी होते. म्हणजे जसं आपण शिक्षण, आरोग्य किंवा जे काही कला एकमेकांना, ह्या टिकून राहतात. जर मी आज तुम्हाला सांगितलं, तुम्ही आणखी कोणाला सांगाल, ते आणखी कोणाला सांगते, तुमच्या मुलांसाठी पण हे कामात येईल, तुमच्या परिवारासाठी. हे किती असंच टिकत राहतात ना. है की नाही? जसं यांनी आपल्याला खलील गिरबलने जे पुस्तक लिहिलं, त्यांनी टिकवून ठेवलंय, त्यांनी आपलं आत्मसात केलं, टिकवलं, पुस्तकाच्या मार्फत लिहिलं. ते मला मिळालं, तुम्ही पण पुस्तक घ्याल, तुम्हाला ते मिळेल. युट्यूबवर बघायला वाटल्यास युट्यूबवर तुम्हाला ते पुस्तक वाचन मिळेल. तर खूप जबरदस्त असं हे देणं आहे. हे सामूहिक उन्नती करतो आपण. नुसतीच उन्नती नाही, ते एक संतुलन करतो आपण निसर्गाचं. देणं आणि स्वीकारणं, ह्याच्यामुळे आपण संतुलन करतो. असंतुलन हे जे असतं ते त्याचा नाश होतो. म्हणजे निसर्गाला संतुलित करण्याचा आपला एक कार्यभाग असतो. देणं आणि स्वीकारणं म्हणजे अहंकाराला पण नाजूकपणे नष्ट करतात हे. फाडकन नाही. फाडकन केव्हा करतो अहंकार? राग येतो, लोभ येतो, क्रोध, ईर्ष्या, मत्सर, हे अहंकार आहेत. पण जेव्हा देणं आणि स्वीकारणं आलं, ते फार नाजूकपणे अहंकाराला बाजूला करतो. नंतर अनुभवता म्हणजे हे एक प्रकारचं नृत्य समजा, देणं आणि स्वीकारणं एकमेकांच्या समोर जसं नृत्य होत आहे. तर हे एक प्रकारचं म्हणजे दीर्घ आणि एक गहन असा विषय बनतो. आयुष्य बनते आपलं. म्हणजे जसं एखादा शिक्षक येतो, तो म्हणजे शिकवतो मुलांना, मुलं मोठे होतात, ते पण शिकतात, परत ते पण काहीतरी त्यातले काही इंजिनियर, तर काही डॉक्टर्स, तर काही शिक्षक बनतात, मग ते पण तसंच शिकवतात. म्हणजे हे चक्र एक चालत राहतं सगळ्याच क्षेत्रामध्ये. प्रत्येक क्षेत्रामध्ये हे चालतच राहतं चक्र. हे आज आपल्याला समजलं म्हणून आजपासून चालतं असं नाही. आपल्याला नाही समजलं होतं तरी चालत होतं. पण आज आपल्याला जर समजलं आहे ना, तर आता आपल्याला जाणून बुजून चांगल्या डायरेक्शनने, पॉझिटिव्ह एनर्जीने किंवा हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीनी चक्र चालवण्याचा प्रयत्न करायचा. की जेणेकरून आपलंही जीवन चांगलं, आपल्या समूहात येणाऱ्या लोकांचंही जीवन चांगलं. आपल्या मुलांवरही चांगले संस्कार पडतात, आपल्या घरातही शांती राहते.
म्हणजे प्रगती होते सगळं काही, आणि इतकं ऑटोमॅटिक होतं ना की तुम्हाला आश्चर्य वाटेल की कसा कुठून पैसा येतोय, कसं होतंय, कसं होतंय यार, कसे लोक जुडतात आहे, कसं सुंदर, जिथे गेलं तिथे तुम्हाला म्हणजे एक आदर सत्कार मान सगळं मिळतं. फक्त तुम्ही निस्वार्थीपणाने करून तर बघा. देणं आणि स्वीकारणं, ह्या दोन गोष्टी ह्या दैनंदिन जीवनामध्ये साधता आलं पाहिजे तुम्हाला. रोजच्या, आणि पाचवा पॉइंटच हा आहे की रोजच्या आयुष्यातला हा एक साधन बनवा त्याला. तर त्याच्यातलं पहिलं म्हणजे की सकारात्मक देणं हा नियम बनवून टाका आपल्या याच्यामध्ये. रोज एक छोटीशी काहीतरी कृती करा की कोणाचं तरी, म्हणजे आपण म्हणतो, मी तुम्हाला हे सांगितलं होतं अंगदान करणं. मेल्यानंतर अंगदान करतात कोणी, हे करतात ते करतात. मेल्यानंतर करणं चांगलंच आहे, पुण्याचं काम आहे. पण जिवंतपणे दान करा ना यार. जिवंतपणे दान करा म्हणजे कान दान करा. कान दान करा म्हणजे कोणाचं तरी 5 मिनिटं ऐकून तर घ्या शांतपणे, काही न बोलता. लिसनिंग. कोणाच्या भावना, कोणाचं कोणी रडू, कोणाला रडायचं असेल, ऐकून तर घ्या. किंवा कोणाला ज्ञान द्यायचं असेल, काही मागितलं असेल मार्गदर्शन, तर मार्गदर्शन द्या. म्हणजे तुम्ही तिथे तुमची बुद्धी दान करता आहात. सगळे नाही दान म्हणजे खूप पैसाच दान करायचं नाहीये. कोणतीही गोष्ट, त्यांना आशीर्वाद दिलं म्हणजे आशीर्वाद हे दान करतो आपण. कोणाच्या मंगल भावना केल्या म्हणजे दान करतोय, तुम्ही भावना दान करता आहात. है ना. किंवा कोणाची अडचण आली तर त्याची नोंद घ्या की काय ग, तुला काय अडचण आहे, काय आहे, मी काही मदत करू का, किंवा माझं काही पाहिजे का, है ना, जे काही आहे. अशा पद्धतीने आपण त्यांना म्हणजे सकारात्मक देणं याचा नियम आपण करू शकतो. तसंच स्वीकारण्याचा पण सराव, की कोणी तुम्हाला समजा सहाय्य करतोय किंवा मदत करतोय, किंवा तर तेव्हा त्यांना धन्यवाद बोला आणि द्या. किंवा कधी कधी आपल्यावर वेळ येते अशी मागायची की मला जर याची गरज होती, देता का? बिलकुल मागा. तर स्वीकारण्याचा भाव येतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपला अहंकार बॅलेन्स राहतो. नंतर मर्यादा पण ठेवा. म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की कोणी मागितलं म्हणजे बस सगळं देऊनच टाका. आता शरीरदान म्हटल्याबरोबर वेगळंही होतं. शरीरदान म्हणजे कोणी येतं आणि तुमच्यावर हावी होतोय असं पण नाहीये. तुमच्या मर्जी खिलाफ कोणी शरीरदान पण नाही करू शकत, है ना. विशेषतः स्त्रियांसाठी असते. तर ते पण नाही म्हणत आहे. तर तुमच्या सामर्थ्यानुसार करा, जिथे खरंच आहे. जर तुमची स्वतःचीच तब्येत खराब असेल, तुम्हीच बेडवर आहात आणि तुम्हाला दुसऱ्यांचं आरोग्य सांभाळणं नाही होत आहे, तर अशा वेळेस नाही म्हणत आहे की नाही नाही तुम्ही जा, त्यांना मदत केलंच पाहिजे, तुम्ही असं नाही तसं नाही, असं नाही होत आहे. तर तुम्ही स्वतःला काही बाउंड्रीज ठेवल्या पाहिजे, हे जरूर आहे. ह्या बाबतीत माझं पण एक असं आहे असतं की मी ना कुणाला असं म्हणजे रेखी देताना कधी कधी खूप भावनाशील होऊन, मध्यंतरी म्हणजे माझं झालं होतं खूप, म्हणजे एकदम वेट कमजोर झाला होता, म्हणजे कमी झाला होता एकदम, म्हणजे असं. आणि खूप म्हणजे असं चेहरा काळवडला होता आणि खूप म्हणजे वेगळं असं, केस तर एवढे गेले गळले की असं वाटत होतं की टक्कल पडते काय असं. तर मला खूप आश्चर्य वाटलं होतं की कसं का बरं होते असं, काय झालं असं वगैरे. पण जेव्हा मला म्हणजे काही माझ्या गोष्टी समजल्या, मला माझे कोच आहेत हे आहेत, तर तेव्हा समजलं की मी ना अशी खूप भावनात्मक होऊन जातो अशी, म्हणजे कोणाला रेकी देताना वगैरे, म्हणजे कोणी असं रडलं तर माझ्या डोळ्यातनं पाणी येऊन जातं की अरे यार. आणि असं इतकी भावनाशील होऊन रेकी देऊन देते. देते म्हणजे मी रेकी देतेच अशी. पण तरी पण ते नाडी कट करणं मी शिकवते सगळ्यांना. पण मी स्वतः नाही केलं ते. आणि त्या ह्याच्यामध्ये झालं तर कुठेतरी ते निगेटिव्हिटी माझ्यावरच अशी आली. म्हणजे निगेटिव्हिटी म्हणजे त्या लेवलला मी चालली गेली. आपल्याला आपल्या लेवलला समोरच्याला आणायचंय. आणि ही गोष्ट ना माझी खूप लहानपणापासून सवयच आहे, खूप भावनात्मक. मी जेव्हा टॅरो रिडिंग पण करायची ना, म्हणजे ऑफिसमध्ये असं समोर कोणी आलं बसलं, तर अगदी 90% लोक रडतातच. कारण खूप दुःखी कष्टीच लोक येतात टॅरो रिडिंग करायला म्हटलं की. तर असं आलं आणि कोणी म्हणजे असं रडतात, रडले तर मला इतकं वाईट वाटायचं की मी माझ्या खुर्चीवरून उठून त्यांच्या खुर्चीकडे जाऊन त्यांना जवळ घ्यायची, खांद्यावर हात ठेवायचे वगैरे. तर ही ऍक्च्युली काय गोष्ट आहे की आपण त्यांच्या एनर्जीमध्ये लो एनर्जी होऊन जाते आपली. म्हणजे त्यांची लो एनर्जी फ्रिक्वेन्सी आपण कॅप्चर करतोय, असं त्याचा अर्थ होतो. पण आपल्याला तसं नाही करायला पाहिजे. एक मिनिट मी परत हे. हा. तर आपल्याला तसं करायला नाही पाहिजे की आपली लो एनर्जी फ्रिक्वेन्सी नाही तर
आपली हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी त्यांना द्यायची आहे. हे लक्षात ठेवायचं. मग याच्यासाठी बाउंड्रीज म्हणून रेकी देताना आपण जे नाभी कट 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 म्हणतो, तर कट म्हणजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती एनर्जी कट करायला सांगतो. हा, कोणाला चांगली देतोय, प्रगती होता, आपली प्रगती होते, काही प्रॉब्लेम नाही. पण म्हणजे आपल्याला आनंद होतो प्रगतीसाठी वगैरे. पण विशेषतः आरोग्यासाठी किंवा काही दुःख काही गोष्टी असेल तर त्यासाठी थोडस तुम्हाला नंतर कट करून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काही साधनं किंवा आपल्या काही रोजचे गोष्टी आपल्याला करता आलं पाहिजे. नंतर आपल्या दिनचर्येमध्ये आपण एखादा आठवड्यातला एखादा दिवस सेवा दिवस म्हणूनही ठेवता आलं पाहिजे. म्हणजे जसं कोणाला सेवा करायला म्हणून आपल्या एखाद्या संस्थेत जातो आपण, किंवा कुठे काय असं कुणाला मदत करतो, है ना, असं काहीतरी करायचं. किंवा कुठेतरी आता आम्ही असं जसं नेहमी झाडं लावण्याचं कामं करतो, कधी मग संस्थेमध्ये कुठे अनाथ आश्रम मध्ये जातो किंवा अंध विद्यालय आहे. आता आम्ही एका म्हणजे म्हाताऱ्या बायका असतात ना, त्या बिचाऱ्या अशा आया सोडून देतात ग, असं भयानक असं वाईट वाटतं ना, की काय असं करावं. ते तिथे गेलो होतो आम्ही. तर त्या बायकांना असं म्हणजे भेटणं वगैरे, तर अशा टाईपची आपली एक ती सेवा द्यायची अशी, म्हणजे चांगलं आपलं एक छोटं छोटं काम, काहीतरी कार्य करत राहावं. ठीक आहे. आणि एक स्वतःसाठी एक जनरल पण लिहायचं, चला की मी रोज काय दिलं किंवा कुणाकडनं काय स्वीकारलं. है ना? देणं आणि स्वीकारणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स ठेवायचं आहे. तर हे आपल्याला स्वतःच्या याच्यावरून स्वतःला समजून बॅलन्स ठेवायचं आहे. आता हे बघा, मी तुम्हाला जे मी सांगते ना, कधी कधी आता उदाहरण मी माझे सांगते, तर असं नका समजू की मी माझे उदाहरण म्हणजे मी काहीतरी ग्रेट आहे म्हणून तुम्हाला सांगते, असं विच नाहीये. पण एक ते समज म्हणून तुम्हाला सांगते, समजवण्याच्या दृष्टीने मी सांगते. ठीक आहे. आणि हे ना थोडीशी मला एक अशी सवय पडली आहे की आम्ही लँडमार्क फोरम मध्ये ही शिकवणच दिलेली आहे की तुम्हाला जर कोणाशी कनेक्शन करायचं आहे, कनेक्टेड करायचं आहे, तर सगळ्यात बेस्ट तुम्हाला तुम्ही अनुभवले जे अनुभव असतात ते तुम्ही जेव्हा दुसऱ्यांशी शेअर करता, तर ते जास्त चांगले कनेक्ट होतात, एनर्जी कनेक्ट होतात. तर ह्या गोष्टीसाठी म्हणून मी सांगत असते, असं काहीही असंही नाहीये. ठीक आहे. तर तुम्हाला कुठे काही प्रश्न असतील तर जरूर मला विचारा. आणि म्हणून मी तुम्हाला पण म्हणत असते ना की तुम्ही शेअर करा, तुम्ही शेअर करा. तर याच्यासाठीच असतं हे, बाकी काहीच नाही. त्याच्यातून आपल्याला जास्त चांगलं मिळतं, जास्त डिटेलमध्ये जातो आपण, आणि खूप इझी आणि लवकर आपल्यामध्ये बदल जाणवतो, फरक होतो. आणि म्हणजे आपण घेतो ती गोष्ट, असं त्याचा अर्थ होतो. तर ठीक आहे, कोणाला काही बोलायचं आहे की आपण मेडिटेशन करू, नंतर बोलूया. ठीक आहे. तर चला आपण मेडिटेशन करूया. शांतपणे बसा. एक म्युझिक लावते. न यावत् पुमाना शांतपणे बसा. रिलॅक्स. शांत. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, जातो आहे. श्वासामध्ये असा एक मृदू म्हणजे हलकासा ताल ठेवा की आत जातो आहे 4 सेकंद, 2 सेकंद धरून आहे, हळूच बाहेर सोडता आहात. असा एक सारखा ताल ठेवा.
आत घेताना स्वीकार असं मनात विचार आला आणि बाहेर सोडताना देणं असा विचार आला. तुम्ही आत श्वास घेत आहात म्हणजे स्वीकारत आहात आणि बाहेर श्वास सोडत आहात म्हणजे देणं आहे, देत आहात. स्वीकार आणि देणं इतकं नॉर्मल, इतकं सहज आहे की जसं श्वास घेतो आहे, श्वास सोडतो आहे, तिथे काही अपेक्षा नाही, अहंकार नाही. बस ती निसर्गाची किमया आहे. तो निसर्ग तोच करवून घेतो आहे तुमच्याकडनं. जे स्वीकारत आहात ते तुमच्या हृदयापर्यंत जात आहे. तिथूनच तुम्ही जे देत आहात ते तुमच्या हृदयातूनच देत आहात. सहजपणे सहजपणे देणं आणि स्वीकारणं आहे. जसं आपण श्वासोश्वास घेतो आणि सोडतो. आता कल्पना करा, कोणीतरी तुमच्याकडे एखादं लहानशी काहीतरी भेट वस्तू घेऊन येतो आहे. योग्यतेचं किंवा तुमच्या गरजेची असेल किंवा तुमच्या आठवणीसाठी असेल, जे काही असेल, तुम्ही ते आपल्या हाताने घेतले आहे. डोळे मिटले तरी स्पर्श जाणवतोय तुम्हाला. कोणीतरी काहीतरी तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही आदराने ते स्वीकारत आहात. अगदी तसंच जसं तुम्ही श्वास घेत आहात. मनात धन्यवाद, मी हे आदराने स्वीकारते. जेही काही तुम्हाला आवडो न आवडो ते का असेल ते, पण मी हे आदराने स्वीकारते आहे. परत त्यांना धन्यवाद देताना, श्वास सोडताना धन्यवाद देत आहात. म्हणजे तुमच्या प्रेमाने, तुमच्या मनाच्या भावनेने तुम्ही त्यांना देत आहात. एक वेळ देण्याचा आनंद आणि एक वेळ स्वीकारण्याची सुखद कृतज्ञतेची भावना, दोन्ही क्रियेचा अनुभव घ्या. आणि आपल्या हृदयातला प्रकाश मोठा करून स्वतःसाठी पण प्रेम पाठवा की मला शांती लाभो,
मला स्नेह लाभो, माझ्या शरीराची मनाची आरोग्य लाभो. तसंच इतरांसाठी सुद्धा तुला सुख लाभो, तुला सुरक्षितता मिळो, प्रेम लाभो, तुझी प्रगती हो. कोणाशी संघर्ष चालू असेल त्यांच्यासाठी अशी भावना पाठवा, तुम्हाला समजुतीची ज्योत लाभो, योग्य मार्ग लाभो आणि शांती मिळो. तुझं मंगल हो. त्यानंतर स्वतःशी प्रण घ्या की जसं मी श्वास देते आणि श्वास घेते तसंच आपलं हे देणं आणि स्वीकारणं एकमेकांशी समोरासमोरची ही आदान प्रदानची एनर्जी आहे. ह्या एकमेकांशिवाय अपुऱ्या आहेत आणि हे इतकं सहज करायचंय जितकं आपण श्वास घेतो आणि श्वास देतो.
मोठ्याचा एहसास करून आता वातावरणाची अवेर व्हा, आपल्या शरीराविषयी अवेर व्हा आणि हलकेच डोळे उघडा. खूप खूप धन्यवाद. थँक यू.